आणि त्यामध्ये एक पितृगण होता आणि पितृगणाची पत्नीचं नाव होतं सोधा आणि सोधेला 3 मुली झाल्या। त्या सोधेला 3 मुली झाल्या। एकीचं नाव होतं मैना, एकीचं नाव होतं धन्य आणि एकीचं नाव होतं कलावती। हे अयोनी संभव त्या ठिकाणी जन्मले होते, अयोनी संभव। मात्र त्या ठिकाणी या व्यवहारामध्ये नाव द्यावं लागते। पितृानं सोधेनं त्याचं पालन पोषण करून पित्राच्या कन्या म्हणून ते जन्माला आल्या। आणि एका दिवशी विष्णूच्या दर्शनाकरता गेल्या, विष्णूच्या दर्शनाला गेल्या आणि गेल्याच्या नंतर तिथं सनकादिक ऋषी आले आणि सनकादिक ऋषीचे सगळ्या लोकांना दर्शन घेतलं। कारण संत आहेत, संताचं दर्शन घ्यावं। मग या 3 जे कन्या होत्या पितराच्या, मैना, सोधा आणि कलावती, यानं दर्शन घेतलं नाही। त्या वेळेला सनकादिकानं श्राप दिला, हे मुली व्हा, अगं तुम्हाला संत देव धर्म कळत नाही, तुम्ही संताचं दर्शन घेतलं नाही, म्हणून तुम्हाला मी श्राप देतो की जा तुम्ही पितराच्या कन्या आहेत, स्वर्गात राहण्याच्या तुम्ही लायकीच्या ना, तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि जन्म घ्या। श्राप दिला। त्यानं पाय धरले, पाय धरले, महाराज आम्ही चुकलो, आम्हाला कळालं नाही। संताचे पाय धरल्यानं काय होते, संत तुम्ही माय बाप